अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसाना खिरसाना येथील 16 एकर शेत जमिनीवरील माती मुरुम काढून नेल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झालेले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन तालुका प्रशासनाला दिले होते, परंतु या निवेदनावर तालुका प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांची भेट घेऊन संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। गोयल नामक व्यक्ती गेल्या 2 वर्षांपासून सतत 16 एकर जमिनीवरील माती मुरुमाचे उत्खनन करीत आहे। गोयल यांचा वीटभट्टींचा व्यवसाय असल्यामुळे ते उत्खनन करीत आहे। वरील शेतातील 5 ते 6 फुटापर्यंत त्यांचे उत्खनन असल्याने त्या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्या भागातील आजूबाजूला अल्पभूधारक व अत्य अल्पभूधारक शेतकरी आहे। त्याचबरोबर काही महिला शेतकरी सुद्धा आहेत। गोयल यांनी माती मुरुम काढून नेल्याने वरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। खरीपासह रब्बी पिकांचे सुद्धा पीक घेता येत नाही। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन वरील बाब अवगत केली होती, परंतु तालुका प्रशासनाने 3 आठवडे उलटूनही कुठलीच कारवाई केली नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे कारवाईस दिरंगाई का होते? संबंधित व्यक्ती ही कोट्याधीश असल्यामुळे कदाचित कारवाईस दिरंगाई होत असल्याची शंका निर्माण झाली। त्यामुळे आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी धाव घेतली। वरील बाबींचे निवेदन देऊनही बाब जिल्हा अधिकाऱ्याला अवगत केली। त्यावेळी निवेदन देताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये खिरसाना ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीण भेंडे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रमोद आढाव, नितीन भेंडे, शुभम आमले यांचा समावेश होता। वरील बाबींचे निवेदन वर्धेचे खासदार अमरबाबू काळे यांना सुद्धा पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही प्रवीण भेंडे यांनी दिली। उत्तम रामरवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।